बोला कन्हैया लाल बाबा की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय। आपण सर्वजण खिचपुरी महोत्सवाच्या निमित्ताने प्रसाद सेवा अनुभवण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। की जी प्रसाद सेवा आपल्या सर्वांच्या धर्म साधनेला वृद्धिंगित करत संरक्षित आणि संवर्धित करत असते। आणि म्हणूनच खिचपुरी महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या प्रसाद सेवेमध्ये जड प्रसाद स्थान प्रसादाच्या रूपाने आपल्यामध्ये उपलब्ध आहे। त्या दोन्हीही स्थान आणि प्रसाद असलेल्या प्रसादाला साष्टांग अभिवादन करूयात। भिक्षुक वासनेकासह या ईश्वरीच्या उद्धरण व्यापाराला निमित्त असलेल्या व्यासपीठावर ज्यांच्या प्रार्थनेने आपल्या सर्वांचा धर्म सुरक्षित आहे आणि आपण करत असलेली प्रसाद सेवा स्वामी श्री चक्रधर प्रभू स्वीकार करणार आहेत, त्या अधिकरणांना गुरुजनांना आपल्या सर्वांच्या वतीने दंडवत प्रणाम करतो। आपण सर्वजण त्यांना दंडवत प्रणाम म्हणूयात। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। या खिचपुरी महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या धर्मवार्तेचे त्रय अध्यक्ष, सभाध्यक्ष, कार्याध्यक्ष, स्वागताध्यक्ष आणि या मोक्ष मार्गाच्या वाटचाल करत असलेल्या अस्तिपरीच्या 587 अस्तिपरी पुरुषांमध्ये या परमार्गाचे 32 वेगवेगळ्या गुणांनी अलंकृत ईश्वराला प्रसन्न करणारे पुरुष दाखवलेले आहेत। साधे संते कर्णस्वरूपे याच्या यादीमध्ये 32 वेगवेगळ्या गुणांनी या ईश्वरीचा हा स्वनिष्ठ आणि परनिष्ठ उद्धरण व्यापार चाललेला आहे। त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्या खिचपुरी महोत्सवाचा एक पाईक म्हणून आपल्या सर्वांना प्रणिपात करतो। प्रसाद सेवा म्हणून आपल्या गुणोपकारांची आठवत आणि आपल्या ठिकाणी असलेल्या ज्ञान परंपरेची सेवा आठवत आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम करतो। ज्या वेळेस धर्म साधनेमध्ये आपली साधना दृढ करायची असते, त्यावेळेस प्रसाद सेवा हा साधकाला दिलेला सगळ्यात मोठा असंविधान धर्मामधला एक महत्वपूर्ण आधार दिलेला आहे। आणि म्हणूनच अनेक परंपरेमध्ये हा खिचपुरी महोत्सव संपन्न केला जातो। श्री प्रभू बाबा संबंधित असलेल्या मूर्तिनिष्ठ पदार्थाला अनुलक्ष करून जेव्हा आम्ही हा आनंद अनुभवत असतो, त्याच्यामधले काही हेतूही आहेत। उपाध्य कुलांमध्ये जशी खिचपुरी ही तिथल्या ज्ञान परंपरेला आणि धर्म परंपरेला आठवत खिचपुरी महोत्सव संपन्न केला जातो, त्याचप्रमाणे कवीश्वर कुलामध्ये सुद्धा दाढीच्या विशेषाला अनुलक्ष करून खिचपुरी महोत्सव संपन्न केला। पातुरकर परंपरेमध्ये सुद्धा हा खिचपुरी महोत्सव संपन्न होतो। कवीश्वरांच्या या ज्ञान परंपरेमध्ये खिचपुरी महोत्सव संपन्न होत असताना अनेक प्रकारचा खिचपुरीचा आनंद एकत्र काला करून आम्ही आचाराचा आणि विचाराचा तो सुद्धा आम्ही आनंद अनुभवत असतो। आमच्या ज्ञान परंपरेनं हा दाढेचा विशेष ज्या कवीश्वरांच्या परंपरेमध्ये परशुराम बासांकडे एकदा नाही दोनदा, एकदा आला तो सुखाच्या प्रसंगी, दुसऱ्यांदा आला तो दुःखाच्या प्रसंगी। जेव्हा जेव्हा असं काही होत असतं परमार्गावर, साहित्यावर
आचारावर आणि विचारांवर एक वेगवेगळ्या आयामातून जेव्हा धर्मसंकट उपस्थित होतं, काहीतरी उद्विग्नता येते, त्यावेळेस आम्हाला एकमेव प्रसाद सेवा हा विधी विहित केलेला आहे. प्रसाद सेवेने पुरी धर्मी दक्ष होतो, ईश्वरी अर्थ उत्पन्न होते. आपण सर्वांनी अनुभवलेला असेल. कालच्या या प्रसंगामध्ये एका बाजूला आमच्यातला हा ज्ञानसूर्य जेव्हा काळा आड जातो, तेव्हा एका अर्थाने त्यांनी मिळवलेला पुरुषार्थ आम्ही सर्व परमार्गाने अनुभवला, याचा आनंदही असतो. परंतु त्याचसोबत त्यांचा पाखवा आम्हाला आता उपलब्ध नाही याचं दुःखही असतं. आणि म्हणून दुःखे पाप नासे, आनंदे पुण्येही राशी नासे. आणि म्हणून प्रसाद सेवेमध्ये गुरुदर्शी व्यासांचा एक संदर्भ येतो की मूर्तिनिष्ठ पदार्थांमध्ये केश, कलाप, दड, नाक, नख आणि दाढ या 3 गोष्टी प्रसाद बंधनामध्ये विहित केलेल्या आहेत. तर म्हणाले 1 नंबरवर पाठाचे आणि अर्थे नख आणि केश कलाप या दोन्ही आठवावेत, का तर त्यांना वाढ आहे. स्वामींच्या श्रीमूर्तीच्या या 2 अवयवांमधून येणारा जो प्रसाद आहे तो वाढतोय. परंतु सिद्धांत अर्थाने दाढ नमस्कारावी अशी गुरुदर्श व्यासांच्या प्रसाद सेवेमध्ये एक वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. ते यासाठी सांगितलेलं आहे की दाढेच्या माध्यमाने श्री प्रभू बाबा जो प्रसाद ग्रहण करत होते, त्या प्रसादाने अमृतकाळात त्यांचं जीवन संदर्भ. तुम्हाला माहिती आहे की मोक्ष मार्गाची वाटचाल ही आमच्या महानुभावांच्या पोटापासून सुरुवात होते. आम्हाला खाऊ पिऊ घातल्यानं पाठीमागे ही जी ज्ञान परंपरा त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. मोक्ष मार्गाचं दार हे महानुभावांच्या पोटातून येतं. ते तळेगावकर बाबा एकदा आजारी पडले आणि मग डॉक्टरने सांगितलं की या वस्तू तुम्हाला काही खायचं नाही. ते म्हणजे मैं जब नहीं खाऊंगा तो गोमटे का क्या हो. खिचपुरी महोत्सव सांगायचं तात्पर्य मला आहे की याच्यामध्ये निर्हेतुक करणीय प्रकरणातून जेव्हा एखादा साधक परमार्गाच्या कार्यालागी प्रवर्ततो, तेव्हा द्रव्याची शिते मिळतात ती कशासाठी असतात? ठीक आहे, त्याच्या स्वतःच्यासाठी नसतात. तुमच्या प्रत्येकाच्या तन मन धनाचा, या सेवेचा, या खिचपुरी महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र काला करून आपण काय करायचं, तो प्रसाद अनुभवायचा. फक्त त्यामध्ये सामाये तेवढे कुस्करावे. ते कुस्करणे आणि झाडणे याच्यामध्ये भेद आहे. तो आनंद या ज्ञान परंपरेमध्ये आम्ही अनुभवतो. कारण ही ज्ञान परंपरा आम्हाला सांगते कोण कवीश्वर आहे, कोण उपाध्य आहे, कोण लासूरकर आहे, यापेक्षाही आम्ही सर्व श्री चक्रधराचे आहोत. ही खिचपुरी आम्हाला या निदर्शनातून आम्ही आमच्या ज्ञान परंपरेमध्ये पाहतो की कवीश्वरातला एखादा साधक उपाध्य गादीवर सेवा करण्यासाठी उपलब्ध होतो. तर कधी उपाध्याचा माणूस या खामणीकर मला वाटतं नागोव्यास हे उपाध्य परंपरेतून खामणीकर परंपरेमध्ये या सेवेच्या रूपाने उपलब्ध झाले. मला तुम्हाला एवढं सांगायचं हे आहे की आम्ही सर्व ईश्वरीचे लेकरे अच्युत गोत्रज आहोत. आणि त्या अच्युत गोत्राची जी परमप्रीती आहे हीच खिचपुरी आम्हाला या रूपाने एक आदर्श देते, एक संदेश देते आहे की आपल्या सर्वांचा एक देव आणि एक धर्म आहे. त्याच्याशी परमप्रीती करताना ती अच्युत प्रीती, प्रीती पहिले आवडी, मग प्रीती, मग प्रेम, मन भक्ती आहे. आवडीही करता आली पाहिजे, प्रीतीही करता आली पाहिजे, परमप्रीतीही करता आली पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे हा खिचपुरी महोत्सव अच्युत प्रीतीचा एक संदेश या परमार्गाला देतो. विनाश काळे ही परहित निरत, ती अच्युत प्रीती या परमार्गाने एकमेकाशी दाखवलेली आहे. वासनिकाने भिक्षुकाशी, भिक्षुकाने भिक्षुकाशी, या वासनिकाने भिक्षुकाशी, भिक्षुकाने वासनिकाशी. आणि म्हणून आमच्यामध्ये धर्म साधनेमध्ये दोघंही एकमेकाला दंडोत प्रणाम करत त्याचा आनंद अनुभवतात. आणि म्हणूनच या खिचपुरीच्या निमित्ताने या व्यासपीठावरून आम्ही या कवीश्वर परंपरेत असलेल्या दाढेच्या विशेषाला प्रसादवत मूर्तिनिष्ठ प्रसादाला अभिवादन करीत आम्ही या तंत्रज्ञानाच्या कलियुगाच्या कालखंडामध्ये वावरत असताना ईश्वरीचं जे ज्ञान आहे, ईश्वरीचा जो उद्धरण व्यापार आहे, या अधिकरणांच्या मुखातून
हा आजही आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये हृदयस्थित होतो आणि ईश्वराचा हा उद्धरण व्यापार असेच असेल. मी वरते तव तसं मराठा वरते म्हटले, तुम्ही याते आठवाल ते वेळी हे तुम्हा पासीच असे. हा अनुभूतीचा आनंद आपण प्रत्येक सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये रुजूयात आणि ईश्वर साधनेमध्ये दृढ होऊयात. एवढं कृतनिश्चयपूर्वक आपल्या सर्वांना या धर्मवार्तेतून आपल्या सर्वांच्या वतीने श्री प्रभू बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.